मित्रांनो, आज नागपंचमीच्या निमित्ताने मी बनवतो हे पुरणाचे धोंडे. याची रेसिपी मला काल एकाने शेअर केली होती आणि तीच कॉपी करून मी आज बनवतो आहे. सुरुवातीला घेतली चण्याची डाळ 1 वाटी, त्यामध्ये खूप सारा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. आता ही भिजलेली नाही, त्यामुळे आपल्याला कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यासाठी मी कुकरमध्ये ॲड केलं थोडंसं पाणी, चण्याची डाळ आणि थोडी हळद, मीठ टाकून त्याला आपल्याला जवळजवळ 7 ते 8 कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या हाय फ्लेमवरती. आता हा घेतला गव्हाचं पीठ, ज्यामध्ये थोडंसं मीठ, हळद टाकलं आहे, थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं याच्यामध्ये घी ॲड करून आपल्याला हे पूर्ण मळून घ्यायचं. जसं आपण चपात्यांसाठी मळतो त्याच टाईपचं मळायचं आहे. ते प्रॉपर मळा. 7 ते 8 मिनटं मळल्यानंतर ते एकदम सॉफ्ट होईल, म्हणजे आपली जी पुढची प्रोसेस आहे ती सिंपल आणि इझी बनेल. आता तोपर्यंत आपली डाळ शिजून झाली असेल मित्रांनो, ती डाळ साईडला काढून घ्या. हिला पूर्ण आपल्याला फेन करायचं आहे, म्हणजे पेस्ट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आता गूळ वगैरे ॲड करायचं आहे. पॅनवरती ॲड केलं थोडंसं गुळला मेल्ट करून घेतलं, त्यामध्ये ॲड केली जी डाळ ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आपण थोडीशी वेलची पावडर, थोडंसं टाकायचं जायफळ किसून, आणि हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. हा आपला जवळजवळ पुरणपोळीचाच पुरण असणार आहे. सिंपल प्रोसेस आहे, फक्त डाळ आपण भिजत नव्हती ठेवली. आता ही डाळीला थोडी अजून बारीक करायला पाहिजे, कारण का पूर्ण एकदम मस्त स्मूथ लागलं पाहिजे. त्यासाठी मी छाननीमध्ये छलून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक एक गोळा करून घ्यायचा. तर तो गोळा तुम्हाला गोल करायचा तर गोल करा, तुम्हाला स्क्वेअर करायचा स्क्वेअर करा, तुमच्यावरती आहे, तुमची मर्जी. आता आपल्याला एक तो पिठाचा गोळा घ्यायचा, तो मळून घ्यायचा आहे. चपातीच्या पेक्षा छोटा थोडासा मळून घ्यायचा, म्हणजे लाटून घ्यायचा. लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तो गोळा ॲड करायचा आहे आणि तो कवरअप करून घ्यायचा आहे. तर ही वाली रेसिपी मला जशी सांगितली तशी मी बनवायचं ट्राय केलं, ऑनलाईन पण चेक केला, सेम अशीच बनली जाते. आता तुमच्याकडे काही वेगळं केलं जातं, वेगळं बोललं जातं, तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि इज्जत द्यायला विसरू नका. मी ट्राय करतो अशा काही गोष्टी ज्या मी कधी खाल्ल्या पण नाही, पण मला तुमच्यानुसार समजतात म्हणून मी बनवायचा ट्राय करतो. आता आपल्याला काय करायचं, याला स्टीमरमध्ये ॲड करायचं आहे. मी थोडा केळीचे पाणी टाकलेत वरतून आणि त्याच्यामध्ये एक एक गोष्ट ॲड केले, म्हणजे एक एक वडे ॲड केलेत, हे धोंडे ॲड केलेत आणि आपल्याला एक 20 मिनटं जवळजवळ स्टीम करून घ्यायचं लो मिडियम फ्लेमवरती. प्रॉपर स्टीम झाल्यानंतर हे गोळे, हे धोंडे मजेदार लागतील याची काही कल्पना होतीच, कारण का दिसतच खूप भारी होतं. फक्त एवढाच विषय आहे की मस्त आतलं पुरण खायला जी मजा येईल ती एकदम मजेदार असणार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही वाली रेसिपी जशी मी केली आहे, आणि काय असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल.